नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूबच्या या नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पुण्यामध्ये पाऊस नुकताच सुरू झाला. जून महिन्यात अजिबातच पाऊस नव्हता आणि आता जुलै महिन्यामध्ये अगदी रोज म्हणजे सतत पाऊस पडतोय, की असं वाटतं की ढगफुटी होईल की काय, इतका कंटिन्युअस पाऊस सुरू आहे. पावसात आता कुठं जायचं? खूप लांब तर काही जाता येणार नाही. मी आणि अनिरुद्धनी असं ठरवलं तर खरं की चला मुळशीला तरी जाऊया. पण आम्ही डॅमला वगैरे काही जाणार नव्हतो, कारण इतकं पूरग्रस्त स्थिती आहे, झाडं पडतायत. अचानक असं वाटलं की तिथलं जे वरदायिनी देवी मातेचं मंदिर आहे त्याला एकदा भेट द्यावी, म्हणून आम्ही निघालो. गाडीतून उतरलो की समोर मंदिराच्या प्रवेशाजवळच हे दोन सिंहाच्या आकारातल्या दोन मूर्ती दिसतात आणि त्या मूर्तींपासून खाली मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून खाली गेलं की तुम्हाला मंदिराचा परिसर आणि बाजूनं धबधबा वाहताना दिसतो. आम्ही साधारण पावसातच गेलेलो असल्याकारणानं धबधब्यातलं पाणी बऱ्यापैकी भरपूर होतं. रिमझिम पाऊस तर पडतच होता, पण मंदिराचा परिसर खरोखर सुंदर आणि रमणीय होता. दुर्दैवाने आम्ही जेव्हा गेलो तेव्हा मंदिर तर बंद होतं, त्यामुळं आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन काही घेता आलं नाही. पण तिथं बाकीच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहून घेतल्या. समोरच खूप मोठा हॉल होता, सभामंडप होता. मंदिराच्या जवळच बऱ्याच मूर्तीही होत्या आणि आम्ही त्यांचं दर्शनही घेतलं. धबधबाही पाहून झाला आणि बाकीचा परिसरही छान होता. थोडीशी या मंदिराबाबतची मिळालेली माहिती अशी: श्री क्षेत्र वरदायिनी माता मंदिर हे मुळशी तालुक्यातलं रमणीय डोंगरकुशीत खापरगंगेच्या काठावर वसलेलं एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर भाविकांचं श्रद्धेचं केंद्र आहे आणि परिसर इथला अत्यंत मोठा, सोयींनी सुसज्ज आणि प्रशस्त आहे. या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे, पण साधारण 2000 सालानंतर भाविकांच्या सोयीसाठी इथं विविध विकास कामं झाली. मंदिरात दररोज 2 वेळा नियमित पूजा, अर्चा, आरती होते. नवरात्र उत्सव आणि चैत्र पौर्णिमा इथं खूप उत्साहात साजरे होतात. तसेच प्रत्येक पौर्णिमेला वेगवेगळ्या भजनी मंडळांचं आयोजन, तसंच जागरण, कीर्तन, भजन, होम हवन आणि बऱ्याचशा धार्मिक सोहळ्यांचं आयोजन केलं जातं. आणि या उत्सवांना विशेष म्हणजे राज्यभरातून खूप भाविक उपस्थित राहतात. इथल्या मंडळाच्या कार्यक्षम व्यवस्थापनामुळं मंदिर परिसरात भोजनासाठी प्रशस्त हॉल, प्रसादासाठी सुसज्ज स्वयंपाकघर आणि एक सुंदर बाग सुद्धा विकसित करण्यात आली आहे. त्यामुळं इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आध्यात्मिक समाधान, त्याबरोबरच शांत, सुखद आणि निसर्गरम्य अनुभव मिळतो.